जनतेवर लादण्यात येत असलेल्या तथाकथित स्मार्ट मीटरच्या कारभाराविरोधात आणि सतत होणाऱ्या वीज दरवाढीच्या त्रासानं त्रस्त झालेल्या नागरिकांच्या क्रोधाचा बुधवारी महावितरण कार्यालयासमोर स्फोट झालाय। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली शेकडो संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या महावितरण ब्रह्मपुरी विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार धरणे आंदोलन केलंय। महावितरण कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार निदर्शने आणि धरणे आंदोलन करत महावितरणाच्या कथित मनमानी कारभाराचा निषेध केलाय। स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा लादला जात असून वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। ब्रह्मपुरी शहरासह ग्रामीण भागामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तातडीने थांबवावे, यापूर्वी बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून त्या ठिकाणी जुने सामान्य मीटर बसवावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। नवीन वीज जोडणी घेताना ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, घरगुती ग्राहक तसेच शेतकऱ्यांना सामान्य मीटरद्वारे अखंडित वीज पुरवठा करावा आणि अवाजवी आणि सातत्याने होणारी वीज दरवाढ रद्द करावी अशा मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या। आंदोलनानंतर कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं ब्रह्मपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता भारतभूषण अवघड यांची भेट घेत मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केलंय। सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कॉम्रेड झोडगे यांनी यावेळी दिलाय। हे निवेदन केवळ स्थानिक पातळीवर न ठेवता राज्यपाल, मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री तसेच अधीक्षक अभियंता चंद्रपूर यांनाही पाठवण्यात येणार असल्याचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सांगण्यात आलंय। मोर्चाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर महेश कोपुलवार आणि एकलव्य सेनेचे मिलिंद भणारे यांनी मार्गदर्शन केले। आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड विनोद झोडगे, जिल्हा सहसचिव यांनी केलेले आहे। तर मोर्चा यशस्वी करण्यासाठी राकेश धानोरकर, सत्यपाल डोंबळे, पितांबर म्हस्के, शरद भाणारकर, राहुल पांडव, उसन ठाकरे, तानबा कोटंगले, अमोल मानापुरे, सुधीर खेवले, मनोहर मंडपे, महेंद्र सोंडवरे, गोलू दर्वे यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलाय। स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढीच्या प्रश्नांवर ब्रह्मपुरीमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे महावितरणाच्या धोरणांविरोधातील नाराजी पुन्हा एकदा समोर आलेली आहे। तर शासन आणि प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेत आहे याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलंय। आपल्यासोबत थेट विनोद झोडगे जे आहेत, आपण त्यांच्याकडून थेट या मागणीविषयी काय आहे ते सांगा। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वामध्ये महावितरण कार्यकारी अभियंता कार्यालय ब्रह्मपुरी इथे आम्ही विशाल धरणे आणि आत्ताच निदर्शने केलेले आहोत। खरं तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात या देशभरामध्ये गेल्या 2 वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो आहोत की हे स्मार्ट मीटर शेतकऱ्याच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही। खरं तर 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि तेव्हाचे बीजेपीचे राज्याचे अध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले होते की आमची सरकार येणार तर आम्ही कुठेही हे स्मार्ट मीटर लावण्यासाठी आम्ही कोणावर दबाव टाकणार नाही, आम्ही हे लावणार नाही। परंतु सत्तेत आल्याबरोबर या महाराष्ट्रभर नव्हे तर आमच्या ब्रह्मपुरी शहरात असेल, ग्रामीण भागांमध्ये असेल, छुप्या पद्धतीने, लपून चोरून पद्धतीने कुठल्याही शेतकऱ्याची ग्राहकाची परवानगी नसताना हे स्मार्ट मीटर लावले गेले आणि स्मार्ट मीटर लावल्यापासून ज्या ग्राहकाला 500 रुपये 300 रुपये वीज बिल होतं त्याला आज 2000 2500 अशा पद्धतीने भरावा लागत आहे। एवढी प्रचंड वीज दर वाढलेली आहे आणि म्हणून स्मार्ट मीटर हे आज पूर्णपणे मागे घेतलं पाहिजे। जो विजेची दरवाढ झालेली आहे ही थांबली पाहिजे। ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने स्मार्ट मीटर लावलं गेलं ते तातडीने काढून जुनेच मीटर लावण्यात यावे। काही काही ठिकाणी नवीन कनेक्शन घेताना हे स्मार्ट मीटर लावा असं ते शेतकऱ्यांवर, कष्टकऱ्यांवर, ग्राहकांवर दबाव टाकला जातो। ही चुकीची पद्धत आहे आणि म्हणून याला प्रचंड विरोध करण्यासाठी आम्ही ब्रह्मपुरी भारतीय कम्युनिस्ट तालुक्याच्या वतीनं आज हा शेतकरी ग्राहकांचा विशाल असा धरणे आंदोलन या महावितरण कार्यालयासमोर आम्ही आज करत आहोत। खरं तर 27 तारखेला मी त्यांना निवेदन देऊन सांगितलेलं आहे। आज बरेच लोक वाढलेले बिल, जुनं कमी असलेलं बिल आणि वाढलेला बिल प्रत्यक्षात घेऊन आलेले आहेत। आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी दरबार झालेली आहे त्याची चौकशी करा आणि नेहमी ज्या पद्धतीने बिल येतो तेवढ्याच पद्धतीने बिल आलेले पाहिजे आणि हे स्मार्ट मीटर नकोच, हीच मागणी एकमेव आम्ही घेऊन आलेलो आहोत। माननीय कार्यकारी अभियंता यांच्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या देशाचे पंतप्रधान यांना निवेदनाद्वारे प्रचंड या स्मार्ट मीटरला आम्ही विरोध करणार आहोत। परत डॉक्टर महेश कोपुलवार जे आहेत, काय सांगा। स्मार्ट मीटर योजना ही खरं तर जनतेसाठी आणलेली योजना नाही, हे या देशातल्या खाजगी कंपनींना लुटण्यासाठी आणलेली ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने योजना आहे। लक्षात घ्या, स्मार्ट मीटरच्या नावाखाली यांनी प्रीपेड मीटर आणलाय। आता यांचा छुपा अजेंडा आहे आणि भविष्यामध्ये या स्मार्ट मीटरला ते प्रीपेड मीटर करतील
आणि मोबाईल सारखे रिचार्ज केल्याशिवाय वीज वापरता येणार नाही. हे सामान्य लोकांना हे परवडण्यासारखं नाहीये, लक्षात ठेवा. अरे ज्या भागामध्ये इंटरनेट नाहीये, ज्या भागामध्ये शिक्षित वर्ग नाहीये, ती माणसं आपला मीटर रिचार्ज कसे करणार हे लक्षात घ्या. आणि या स्मार्ट मीटरच्या नावाखाली विजेचे प्रचंड बिल वाढणार आहेत आणि त्याचा भृदुंड सर्वसामान्य जनतेला भोगावं लागणार आहेत. आणि म्हणून या स्मार्ट मीटर योजनेला आमचा विरोध आहे, लक्षात घ्या. या स्मार्ट मीटर योजनेसाठी महाराष्ट्राच्या सरकारनं कर्ज घेतलाय आणि या कर्जापाठी त्यांना व्याज पण द्यावं लागेल. आता ज्या मीटरची किंमत 6,000 सुद्धा नाहीये ते मीटर महाराष्ट्र सरकारने 12,000 मध्ये ठेका दिलेला आहे खाजगी कंपन्यांना. आणि म्हणून पर्याय हे जे काही 12,000 रुपयाचा जो मीटर आहे याची वसुली सुद्धा सामान्य ग्राहकाच्या खिशातून त्याच्या बिलातून होणार आहे. आणि म्हणून या योजनेला आमचा विरोध आहे. आणि म्हणून स्मार्ट मीटर घराघरात त्यांच्या संमतीशिवाय लागू नका आणि लागलेले मीटर असतील ते काढून टाका. एवढंच या सरकारला, महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या सरकारला आमचा इशारा आहे. अन्यथा भविष्यामध्ये या ग्राहकांचा उद्रेक या लाल बावट्याखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली समग्र देशभर केला जाईल एवढाच इशारा देतो आणि थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. स्मार्ट मीटर नहीं चलेगा, लावू नये अशी त्यांची मागणी आहे. जर लावला पुन्हा मोर्चा छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळेस काँग्रेस विनोद झोडगे यांनी दिला आहे. विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.